पावसाळ्यामध्ये रक्तदान करू नका असे आपले आयुर्वेदिक वैद्य आपल्याला नेहमी सांगत असतात. तर याच्यामागचं नक्की कारण काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य धनंजय जोरी. आपण पाहतो पावसाळ्यामध्ये अधिक प्रमाणात वातावरणामध्ये गारवा वाढलेला असतो. तोच गारवा आपल्या शरीरात देखील वाढलेला असतो. त्यालाच आपण वातदोष असं म्हणतो. वातदोष म्हणजे काय, तर हवा ही जर जास्त प्रमाणात वाढली तर ती आपल्याला त्रास देते. ती दूषित झाली तरी देखील ती आपल्याला त्रास देते आणि ती प्रमाणापेक्षा कमी देखील झाली तरी ती आपल्याला त्रास देत असते. पावसाळ्यामध्ये होतं काय, हा वातदोष शरीरात अधिक प्रमाणात वाढलेला असतो. त्यामुळेच आपल्याला विविध प्रकारचे आजार जसे की सर्दी, खोकला, ताप असेल, वेगवेगळ्या प्रकारची दुखणे असतील, पाळी उशिरा येणं असेल किंवा पाळीमध्ये वेगवेगळ्या तक्रारी जाणवत असतील तर ते या वातदोषामुळे होत असतात. तर उदाहरण देतो, तुम्हाला लगेच समजेल की हे नक्की का होतं. इमॅजिन करा, एक खोली आहे. त्या खोलीमध्ये भरपूर फर्निचर आहे. एक एक करून आपण ते फर्निचर जर समजा त्या खोलीच्या बाहेर काढलं तर ती खोली पूर्ण रिकामी होऊन जाते. जोपर्यंत फर्निचरने ती एखादी जागा व्यापलेली असते तोपर्यंत हवेचा संचार त्या ठिकाणी तरी नसतो. पण जसं जसं पूर्ण फर्निचर आपण काढतो तर हवेचं प्रमाण त्या खोलीमध्ये जास्त प्रमाणात वाढतं किंवा ती हवा त्या ठिकाणी दूषितही होऊ शकते. सेम तसंच आपल्या शरीरामध्ये देखील होत असतं. जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात रक्तदान करतो तर एका अमाऊंटमध्ये, स्पेसिफिक मोठ्या अमाऊंटमध्ये रक्त शरीराच्या बाहेर आपण काढून टाकतो. त्यामुळे शरीरात एक पोकळी निर्माण होते. त्यामुळे शरीरात वातदोष हा जास्त प्रमाणात वाढतो आणि तोच पुढे जाऊन एखाद्याला त्रासही देऊ शकतो. त्यामुळे उगीच दुखणं कशाला अंगी घ्यायचं. त्यामुळे पावसाळ्यामध्ये रक्तदान इमर्जन्सी असल्याशिवाय अजिबात करू नका. धन्यवाद.